महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय नेते माननीय आमदार श्री प्रमोद रतन पाटील म्हणजेच राजूदादा यांच्या निधीतून साकारण्यात आलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह सम्यक बुद्ध विहार याचा लोकार्पण सोहळा पूज्य भंते धर्मपाल यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। माजी नगरसेवक प्रभाकर जाधव यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने लोढा हेवन मिरजे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधण्यात यावा यासाठी माजी आमदार अजित पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता आणि राजूदादांनी विभागातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन या वास्तूसाठी माननीय राजूदादा पाटील यांनी तातडीने निधी उपलब्ध करून या वास्तूचे निर्माण करण्यासाठी सकारात्मकता दाखवली व आज ही वास्तू उभी राहिली। समस्त बौद्धजन पंचायत समिती, पंचशील सामाजिक संस्था व पंचशील महिला मंडळ व विभागातील नागरिक यांना या वास्तूचा सार्वजनिक कार्यक्रमासाठी उपयोग होणार आहे। या उद्घाटनाप्रसंगी मनसेचे जिल्हा संघटक तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत, उपजिल्हा अध्यक्ष योगेश पाटील, विधानसभा सचिव अरुण जांभळे, शहर संघटक तकदीर काळन, उपशहर अध्यक्ष माननीय नगरसेवक प्रभाकर जाधव, विभाग अध्यक्ष रोहित भोईर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्ही नका येऊ बाहेर, तुम्ही हात खाली करा मॅडम। सर या सर, कॅमेरा मागे घ्या सर, कॅमेरा घ्या मागे। एक म्हणजे हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या आणि ऑर्गनाइज पद्धतीने तो सादर झालेला आहे। त्यानंतर या तीनही संस्था म्हणजे 711 बौद्ध पंचशील संस्था किंवा ह्या ज्या तिन्ही संस्था तुम्हाला माहिती आहेत, या तिन्ही संस्थांनी ही वास्तू उभी करण्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत। इथले जे आमदार, माजी आमदार राजूदादा पाटील यांनी भरघोस असं अर्थसहाय्य केलेलं आहे आणि माजी नगरसेवक यांनी या हॉलला अर्थसहाय्य मिळावं म्हणून खूप पाठपुरावा केला आणि या हॉलमुळे किंवा या वास्तूमुळे आमच्या खरं तर समाजाची जी आमच्या लोढा हेवनमध्ये राहणारी जी लोकसंख्या आहे बौद्ध समाजाची, त्याच्या मानाने तो खरा अजून छोटाच आहे। याच्यापेक्षा मोठी वास्तू व्हायला हवी आणि ती होणार आहे भविष्यामध्ये अशी आशा बाळगते। आणि या वास्तूमध्ये संविधानाचं वाचन व्हावं किंवा संविधानाचा सगळ्यांना अर्थ समजावा आणि अतिशय चांगले उपक्रम व्हावेत अशी सदिच्छा देते आणि थांबते। धन्यवाद। आज या ठिकाणी निर्जे परिसरात
बौद्ध जनसमिती शाखा क्रमांक 711 पंचशील संस्था आणि पंचशील महिला मंडळ यांच्या माध्यमातून इथे आज एक चांगलं सम्यक बुद्ध विहार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह इथे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय राजूदादा पाटील यांच्या आमदार निधीतनं हे काम झालेलं आहे। सगळ्यात प्रथम मी आमचे सहकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवलीचे उपशहराध्यक्ष आणि या प्रभागाचे नगरसेवक श्री प्रभाकर जाधव यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी या प्रशस्त वास्तूकरता पाठपुरावा केला, सन्माननीय राजूदादांकडे पाठपुरावा केला आणि राजूदादांनीही या सगळ्या प्रस्तावाचा या सर्व समाजाचा विचार करून सढळ हस्ते आपला आमदार निधी त्यांना दिलेला आहे आणि त्यामधनं ही वास्तू आज इथे उभी राहिलेली आहे। मला आज या वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी या सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो की या वास्तूचा वापर लहान थोर असतील, तरुण असतील, महिला असतील, वृद्ध मंडळी असतील, त्यांच्या विविध रोजगार विषयक असतील, आरोग्य विषयक असतील, याबाबत शैक्षणिक काही असतील या समस्यांकरता आणि त्याचप्रमाणे बौद्ध धर्माच्या जी शिकवण आहे त्याच्या प्रचार आणि प्रसाराकरता त्यांनी जास्तीत जास्त वापर अतिशय चांगल्या प्रकारे करून घ्यावा असं आवाहन मी मनसे नेते आणि माजी आमदार सन्माननीय राजूदादा पाटील यांच्या माध्यमातून आज इथे करत आहे।